हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर आपण आतापर्यंत पर्सेंटेज या चॅप्टरचे 3 व्हिडिओ कंप्लीट केलेले आहे. जे विद्यार्थी नवीन असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आधी पहिले 3 जे व्हिडिओ आपण टाकलेले आहे ते सगळे बघून घ्या. तर आपण आतापर्यंत टोटल 25 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहे की नाही. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सगळे बेसिक आयडियाज क्लिअर केल्या. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण काही होमवर्क दिलेले होते बघा. ज्यांचं उत्तर आलेलं नसेल तर आज टॅली करा. बघा, क्वेश्चन नंबर 26 हा क्वेश्चनचा जर लँग्वेज पाहिले आपण तर लँग्वेज थोडी इझी आहे, परंतु हा प्रश्न थोडा क्रिटिकल जाऊ शकतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना. बघा, लक्ष द्या. एक ठोक विक्रेता 27 पेनाच्या किमतीवर 30 पेन ग्राहकाला देतो. जर विक्रेत्याने दर्शनी किमतीवरच पेनाची विक्री केली असती तर त्याचा नफा किती झाला असता? चला, लक्ष आहे. एक ठोक विक्रेता 27 पेनाच्या विक्री किमतीवर 30 पेन ग्राहकाला देतो. ठीक आहे, म्हणजे 30 पेन तो ग्राहकाला देत आहे, परंतु त्याची विक्री किंमत काय? 27 पेनाची जी विक्री किंमत असेल ती त्याची विक्री किंमत राहील 30 पेनाची. आता जर विक्रेत्याने दर्शनी किमतीवरच पेनाची विक्री केली असती तर हा पॉइंट महत्वाचा इथं, दर्शनी किमतीवरच पेनाची विक्री केली असती. तर आता मला सांगा, 27 पेनाच्या किमतीवर आता इथं 30 पेन ग्राहकाला देऊन राहिलेला आहे की नाही. 30 पेन कोणाला देत आहे? ग्राहकाला. पेन ग्राहकाला विकत आहे. याचा अर्थ 30 पेन ग्राहकाला विकत असेल आणि आपण जर इथे मानलं की एका पेनाची किंमत जी आहे ती 1 रुपया आहे. एक पेनाची किंमत किती आहे? 1 रुपया. मग मला सांगा, जर आपण असं कन्सिडर केलं, जर एका पेनाची किंमत 1 रुपया तर या 30 पेनाची किंमत किती असायला पाहिजे? 30 रुपये आहे की नाही. मग 27 पेनाच्या किमतीवर तो 30 पेन विकून राहिला. मग जे 27 पेन दिलेले आहे आपल्याला, 27 जे पेन दिलेले आहे, या 27 पेनाची किंमत किती राहील? 27 रुपये. बरोबर आहे. आता 30 पेन ग्राहकाला विकत आहे तर त्याने 30 पेनाची जी खरेदी किंमत असणार ती 30 पेनाची खरेदी किंमत किती असणार? या रूल नुसार जर एक पेन 1 रुपयाला असेल आहे की नाही, खरेदी किंमत आपण काय ठरवलेलं आहे? एका पेनाची खरेदी किंमत किती आहे? 1 रुपया. आता 30 पेन ग्राहकाला तो विकून राहिलेला आहे, याचा अर्थ त्या ठोक विक्रेत्याने 30 पेन खरेदी केली असेल आणि 30 पेनाची खरेदी किंमत ही किती असणार? 30 रुपये आहे की नाही. तर आपण इथे म्हणू शकतो की 30 पेन ग्राहकाला विकत आहे की नाही, आणि 30 पेनाची खरेदी किंमत, 30 पेनाची खरेदी किंमत किती असणार? 30 रुपये. म्हणजे इथे जर आपण बघितलं, 30 पेन ग्राहकाला विकत आहे, परंतु कोणत्या किमतीवर विकून राहिलेला आहे? 27 पेनाच्या किमतीवर आहे की नाही. तर हे स्टेटमेंट इथं महत्वाचं आहे. 30 पेन ग्राहकाला विकत आहे परंतु 27 पेनाच्या विक्री किमतीवर. मग 30 पेनाची जी विक्री किंमत आहे ही किती असणार? 27 रुपये. बरोबर आहे. आता इथे जर बघितलं आपण तर 27 रुपये ही विक्री किंमत, 30 पेनाची ग्राहकाची विकत किंमत, आणि खाली आपण एक पॉइंट लिहिलेला आहे 30 पेनाची खरेदी किंमत किती? तर 30 रुपये आहे की नाही. याचा अर्थ इथं स्पष्ट किती? 3 पेनाचा आपला काय होऊन राहिलेला आहे? प्रॉफिट. आणि 3 पेनाचा प्रॉफिट होत आहे, याचा अर्थ आपल्याला 3 रुपयाचा प्रॉफिट होत आहे. लक्ष इकडे बघा, 3 रुपयाचा प्रॉफिट, आणि प्रॉफिट हा नेहमी खरेदी किमतीवर होतो. मग इथं खरेदी किंमत किती आहे? ऍक्च्युअली आपण किती ग्राहकाला पेन विकून राहिलो? 30 पेन ग्राहकाला विकत आहे, याचा अर्थ 30 पेनाची खरेदी किंमत किती असणार आपली? 30 रुपये. म्हणजे जी खरेदी किंमत इथं लिहावी लागेल आपल्याला किती? 30 रुपये. पर्सेंटेज मध्ये आपल्याला उत्तर काढायचं आहे, मल्टिप्लाय 100. मग हे सॉल्व्ह करून बघा. 3 1 3, 3 10 30, म्हणजेच किती? 100 भागेला किती? 10. आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर आपलं उत्तर किती येईल? 10%.
मग इथे करेक्ट आन्सर किती येईल 10%. ठीक आहे. तर इथे नेहमी लक्षात ठेवायचं इथे आपल्याला 27 पेनाची खरेदी किंमत नाही घ्यायची आहे, कारण ग्राहकाला आपण किती विकून राहिलो 30 पेन विकून राहिलो. आलं का लक्षात? मग 30 पेन ग्राहकाला विकत आहे आपण, याचा अर्थ 30 पेनाची खरेदी किंमत किती होईल तर 30 रुपये. म्हणून आपण 30 रुपये खरेदी किंमत आपण छेदामध्ये लिहिली आणि किती पेनाचा प्रॉफिट होईल तर 3 पेनाचा प्रॉफिट होईल, आहे की नाही? पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करून घ्या, याचं उत्तर किती येईल आपलं 10. महत्वाचा पॉइंट असा आहे की ते दर्शनी किमतीवरच पेनाची विक्री केली असती तर, आहे की नाही? जर दर्शनी किमतीवर पेनाची विक्री केली असती तर त्या ठोक विक्रेत्याला किती 10% नफा झाला. आता तर सध्या तोटा होऊन राहिलेला आहे, परंतु हा जो शब्द इथे यूज केलेला आहे त्यांनी जर तरची लँग्वेज इथे यूज केलेली आहे. जर दर्शनी किमतीवर पेनाची विक्री केली असती तर त्याला किती 10% नफा झाला असता. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 26 हा IMP क्वेश्चन आहे. लँग्वेज मध्ये थोडं लक्ष ठेवायचं इथं लँग्वेज. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 27. तर या टाइपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळते आणि भरपूर एक्झाम मध्ये आले सुद्धा आहे. एक व्यक्ती एका वस्तूला 10% तोट्याने विकतो. एक व्यक्ती एका वस्तूला 10% तोट्याने विकतो. जर 10 रुपये अधिक किमतीवर विक्री केली असती तर 10% नफा झाला असता तर वस्तूची खरेदी किंमत किती? आता या स्टेटमेंट मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? एक व्यापारी आहे किंवा एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती काय करून राहिलेला आहे, एक वस्तूला 10% तोट्याने विकत आहे, म्हणजे त्याला सरळ 10% तोटा झाला. जर त्या व्यक्तीने 10 रुपये अधिक किमतीवर विकली असती तर त्याला नफा किती झाला असता? 10% नफा झाला असता. बघा स्टेटमेंट अगदी सरळ आणि साधं दिलेलं आहे आपल्याला. आता 10% तोटा म्हणजे किती, याची किंमत आधी फाइंड आउट करून घेऊ आपण. 10% तोटा आहे की नाही, म्हणजे 10 ची वस्तू किती रुपयाला होईल 9 रुपयाला. ही झाली विक्री किंमत आपली. आणि खरेदी किंमत किती होईल 10 रुपये खरेदी किंमत. ठीक आहे. आपण काय केलं याच्यामध्ये 10% तोटा म्हणजे किती, सरळ याची किंमत काढून घेतली. 10% तोटा म्हणजे किती, तर 10 ची वस्तू किती रुपयाला विकत आहे आपण 9 रुपयाला विकून राहिलो. आता बऱ्याचशा मुलांना इथे प्रॉब्लेम जाऊ शकते, तर आधीच मी पर्सेंटेज मध्ये पहिल्या लेक्चर मध्येच आपण पूर्ण पर्सेंटेज पाठ करून घेतलेला आहे. ठीक आहे. 10% म्हणजे किती बघा, 10% चे भागाकारामध्ये किती 100. काय होईल 0 0 कॅन्सल आणि याचं उत्तर किती येईल 1/10. याचा अर्थ काय झालेला आहे, 10% तोटा म्हणत आहे आणि तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर होतो. मग छेदामध्ये जी किंमत असते आपली ती काय असते खरेदी किंमत. तोटा म्हटलेला आहे तर किती रुपयाचा तोटा झाला आपला 1 रुपयाचा तोटा झाला. 10 रुपये खरेदी किंमत आहे, 1 रुपयाचा काय झाला आपला तोटा. याचा अर्थ विक्री किंमत किती असायला पाहिजे 9 रुपये. मग आपण सरळ भाषेमध्ये लिहितो 10 ची वस्तू किती रुपयाला विकली आपण 9 रुपये. मग इथे किती रुपये तोटा झाला आपला 1 रुपयाचा तोटा झाला. ठीक आहे. चला लक्ष द्या. जर 10 रुपये अधिक किमतीवर विकली असती तर 10% नफा झाला असता. आता इथे पुन्हा एक स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला 10% नफा. पण हा 10% नफा कधी होईल, जेव्हा आपण 9 रुपयाला विक्री न करता 9 रेशो मध्ये विक्री न करता 9 रेशो प्लस 10 रुपये अधिक किमतीवर विक्री केली असती तर आपल्याला किती 10% नफा झाला असता. तर आधी आपण 10% नफा म्हणजे किती ते काढून घेऊ. लक्ष द्या इकडे बघा 10% नफा म्हणजे किती. आता 10% ची किंमत आपण काढली किती होते 1/10. 10 रुपये खरेदी किंमत असेल तर 1 रुपया नफा होत आहे. याचा अर्थ ती वस्तू आपण किती 11 रुपयाला विक्री केली. मग 11 किती 10. या स्टेटमेंट मध्ये खरेदी किंमत किती आली 10 रुपये आणि इथे विक्री किंमत किती आहे 11. ऍक्च्युली रुपये नाही आहे ते, हे काय रेशो मध्ये सांगत असतो आपण, तर ते रेशोच कन्सिडर करायचं नेहमी. बघा आता 10% तोटा, इथे खरेदी किंमत किती आली आपली 10 रुपये. 10% नफा, इथे खरेदी किंमत किती आली आपली 10 रुपये. तर आधी आपल्याला टॅली करावं लागेल दोन्ही सिच्युएशन मध्ये आपली खरेदी किंमत इक्वल आहे किंवा नाही. तर दोन्ही सिच्युएशन मध्ये आपली खरेदी किंमत बघा इथे 10 आहे आणि या स्टेटमेंट मध्ये काय आहे 10. याचा अर्थ आपल्याला खरेदी किमतीला इक्वल करण्याची गरज नाही आहे, ऑलरेडी काय आहे इक्वल आहे. मग आता बघा 10% तोटा होत आहे.
10% तोटा होत आहे याच्यासाठी, कारण ती वस्तू किती रुपयाला विकत आहे आपण? 9 रेशो मध्ये आपण विकत आहे, बरोबर आहे. आता 9 रेशो मध्ये न विकता जर आपण ती वस्तू किती 10 रुपये अधिक किमतीवर विकली असती तर किती पर्सेंट नफा झाला असता? 10% नफा. मग 10% नफा होईल कधी? तर 10% नफा होईल कधी? तर इथं आपण 10% नफा तेव्हाच होईल जेव्हा ती वस्तू किती रुपयाला विकू आपण? 11 रुपयाला. म्हणजेच आपल्याला इथं 11 रेशो लिहिता येईल. अलग लक्षात? अगदी सिंपल स्टेटमेंट दिलेलं आहे इथं. 9 रुपयाला आपण त्या वस्तूची विक्री केली असती तर आपल्याला 10% तोटा झाला असता. जर आपण ती वस्तू 9 रेशो प्लस 10 रुपये अधिक किमतीवर विकली असती, म्हणजे इतक्या रुपयाला विकली असती, तर इथे किती रुपये नफा झाला असता आपला? 10% नफा झाला असता. अलग लक्षात? 9 रेशो मध्ये न विकता ती वस्तू आपल्याला किती रुपयाला विकायची आहे? 9 रेशो प्लस 10 रुपये अधिक किमतीवर. मग याच्यामध्ये आपला 10% नफा ऍड झालेला. मग आपण डिरेक्टली म्हणू शकतो 10% नफा आपल्याला काढायचा असेल तर डिरेक्टली काय करा? ती वस्तू 11 रुपयाला विका. म्हणून आपण इथे 10% नफा आहे, इथे सुद्धा 10% नफा आहे, म्हणून ही किंमत इक्वल टू ही किंमत. मग आता इथे काय करा? रेशो एका साईडला घ्या आणि रुपये एका साईडला. चला लक्ष द्या. 9चं काय करू आपण इकडे? ट्रान्सफर. मग 9चं ट्रान्सफर केलं तर काय होईल? 11 मायनस 9 म्हणजेच किती होईल? 2. आणि 2 रेशोची किंमत किती होईल? 10 रुपये. सरळ भाषेमध्ये आपण लिहू इथे बघा, लक्ष आहे, एका रेशोची किंमत किती होईल? 5 रुपये. काय केलं आपण? इकडे भाग दिला, बेकबे बेपंचे 10, म्हणजे एका रेशोची किंमत किती आली इथे? 5 रुपये. तर आपल्याला काय काढायचं आहे? वस्तूची खरेदी किंमत काढायची आहे. बघा आपली खरेदी किंमत किती आहे? 10. मग आपल्याला 10 रेशोची किंमत काढायची आहे. नेहमी रेशोच्या खाली काय लिहायचं? रेशो लिहायचा. म्हणजेच एका रेशोच्या खाली कोणी येईल? 10 बरोबर किती? का करतो आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. मग 10 गुणिले 5 म्हणजे किती होईल? 10 गुणिले 5 म्हणजेच किती? 50 रुपये. हे राहील आपलं करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर एवढे इझी क्वेश्चन आहे. असे खूप सारे आपण एक्झाम्पल याच्यामध्ये ऍड केलेले आहे. तर हा क्वेश्चन नंबर 27 व्हेरी व्हेरी IMP. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 28. विनयने घड्याळ 5% तोट्यावर विकले. जर 27 रुपये अधिक किमतीवर विक्री केली असती तर 7% नफा झाला असता, तर घड्याळाची खरेदी किंमत किती? आता स्टेटमेंट पुन्हा आपल्याला तेच दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? विनयने घड्याळ 5% तोट्यावर विकले. आता 5% तोट्यावर न विकता आहे की नाही 27 रुपये अधिक किमतीवर विकली असते, म्हणजे जे काही इथे विक्री किंमत येत असेल त्या किमतीला न विकता आहे की नाही त्याच्यामध्ये 27 रुपये जास्तचे ऍड करून आपण तितक्या रुपयाला ती वस्तू विकली असती तर काय झालं असतं? आपल्याला 7% नफा झाला असता. तर आधी आपण नेहमीप्रमाणे पर्सेंटेज पासून काय करतो? सुरुवात करतो. 5% तोटा आणि इथे आहे 7% नफा. तोटा आणि नफा नेहमी खरेदी किमतीवर होतो. आणि आपण याच्यामध्ये हे लक्षात ठेवतो की खरेदी किंमत कशी पाहिजे? आपल्याला इक्वल पाहिजे. मग आधीच आपल्याला इक्वल ठेवायची असेल तर त्या अनुसरून आपण रेशोला चेंज करू. बघा 5% म्हणजे किती? इथे लिहिता येते आपल्याला 5% तोटा म्हणजेच किती? 100ची वस्तू किती रुपयाला? 95 रुपयाला. हे लक्षात आलं का? काय केलं आपण? पर्सेंटेजचे भागाकारामध्ये किती टाकले? 100. म्हणजे किती होईल? 5/100. 5/100. तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरती होतो. मग 100 रुपये काय आपला खरेदी किंमत, तर तोटा किती झाला? 5 रुपये. मग 5 रुपये हा आपला तोटा झाला असेल तर याचा अर्थ विक्री किंमत किती होईल? 95 रेशो. ठीक आहे. ते इथे आपण नोटेशन देऊन देऊ. 95 रेशो मध्ये ही आहे आपली विक्री किंमत. खरेदी किंमत किती आहे? 100 रुपये आहे की नाही? खरेदी किंमत ही 100 रेशो मध्ये आहे. चला पुढे. आता आपल्याला 7% नफा पाहिजे. मग 7% जर आपल्याला नफा पाहिजे नसेल किंवा मिळवायचा असेल तर आपल्याला 100 रुपयाची वस्तू ही किती रुपयाला विकावी लागेल? 107 रुपयाला. तेव्हा काय होईल? आपला नफा होईल. म्हणजे इथे डायरेक्ट 107 रुपये जर ती वस्तू आपण
इतक्या रेशोमध्ये विकली तर आपला नफा होईल आणि तो नफा किती होईल 7% नफा. ते इथे एरो दाखवून द्यायचा. आणि ते खरेदी किंमत किती आली 100. चला इथपर्यंत काही डाऊट आहे? काहीच केलं नाही आपण, फक्त रेशोला कन्वर्ट करून ठेवून दिलं. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे 5% तोटा. याचा अर्थ काय होते 100 ची खरेदी किंमत असेल तर आपण काय 95 रुपयाला ती वस्तू विकणार आहे, याचा अर्थ 5% तोटा झाला. ऍक्च्युली आपल्याला 7% नफा करून घ्यायचा आहे. 7% नफा करून घ्यायचा असेल तर आपल्याला सेम वस्तू ज्याची खरेदी किंमत किती आहे 100 रुपये, तर ती वस्तू आपल्याला किती रुपयाला विकावी लागेल 107 रुपयाला. तेव्हा किती होईल 7% नफा. आता इकडे लक्ष द्या, स्टेटमेंट कडे आपण रिपीट येऊ. बघा 5% तोट्यावर जर विकली, जर किती 27 रुपये, हा विनयने घड्याळ 5% तोट्यावर विकली, हे पहिलं स्टेटमेंट. जर 27 रुपये अधिक किमतीवर विकली असती, मला सांगा 5% तोट्यावर विकत आहे, याचा अर्थ ती वस्तू किती रुपयाला विकत आहे आपण 95 रेशो मध्ये विकत आहे. आता 95 रेशो मध्ये न विकता ती वस्तू आपण प्लस 27 रुपये अधिक किमतीवर विकली असती, इथं लिहायचं 27 रुपये अधिक किंमत, तर याच्यामध्ये आपल्याला किती 7% नफा झाला असता. ठीक आहे. मग हा 7% नफा काढण्यासाठी आपण काय करून राहिलेला आहे 95 रेशो मध्ये न विकता ती वस्तू किती 27 रुपये अधिक किमतीवर आपण ती वस्तू विकून राहिलो, तेव्हा याच्यामध्ये काय होईल 7% नफा ऍड होईल. आणि हा 7% नफा आपण डायरेक्टली दाखवला 100 ची वस्तू किती रुपयाला विका 107 रुपयाला, तेव्हाच काय होईल 7% नफा. मग आपल्याला डायरेक्टली करता येईल का 107. आलं का लक्षात? याच्याही मध्ये किती 7% नफा ऍड झाला, याच्याही मध्ये किती 7% नफा ऍड झालेला आहे, दोन्ही याच्यामध्ये आहे. मग ही विक्री किंमत आहे, ही विक्री किंमत आहे, दोन्ही याच्यामध्ये किती 7% चा नफा आपण याच्यात दाखवलेला आहे. आता इथून आपल्याला सॉल्व्ह करता येईल. बघा काय होईल, रेशो नेहमी एका साईडला घ्यायचे आणि रेशो एका साईडला, आणि जी ओरिजिनल संख्या आहे ती ओरिजिनल संख्या आपण एका साईडला घेऊ. तर 27 रुपये मी जागेवरती ठेवतो, इथे 27 रुपये. 95 रेशोचा आपण इकडे ट्रान्सफर करू, है की नाही. मग 107 मधून 95 काढून घ्या, किती राहते 12 रेशो. मग 12 रेशोची किंमत आपण इथे लिहू. 12 रेशोची किंमत किती आली 27 रुपये. चला इथपर्यंत काही डाऊट आहे? इथे काढायचं काय आपल्याला घड्याळाची खरेदी किंमत. मला सांगा घड्याळाची खरेदी किंमत किती राहील. तर आपली रेशो मध्ये घड्याळाची खरेदी किंमत किती आहे बघा, लक्ष इकडे, इथेही 100 आहे आणि इथेही 100 आहे. नेहमी लक्षात ठेवायचं खरेदी किंमत आपली उदाहरणात नेहमी काय असायला पाहिजे सेम असायला पाहिजे. मग इथे आपण 100 रेशोची किंमत काढून घेऊ. बघा 100 रेशो बरोबर किती, तर हे इझिली सॉल्व्ह करता येईल आपल्याला. चला भाग द्या, इथे कितीने भाग जाते 4 चा, 4 3 12, इथे 25 चा भाग जाईल है की नाही. आणि 27 भागेला 3 म्हणजेच किती, असाही आपण आडवाही भाग देऊ शकतो, उभाही भाग देऊ शकतो. आपण आधी आपण 12 आणि 100 ला 4 ने भाग दिला, आता आपण आडवा भाग देऊ. बघा 3 1 3, 3 9 किती 27, आणि 25 गुणेला 9 म्हणजेच किती होईल 225, म्हणजेच ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ठीक आहे. तर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं 25 गुणेला 9, तर ही राहील आपली खरेदी किंमत. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर बी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर या टाइपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळते. जेवढी जास्त प्रॅक्टिस तुम्ही या उदाहरणावरती केले तेवढे इझिली हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29, सेम दर्जाचा क्वेश्चन आहे, आयएमपी क्वेश्चन आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी इथे लँग्वेज पकडली की समजून जायचं, असे विद्यार्थी हे नेहमी आपल्या साधारण मुलापेक्षा का असतात समोर असतात. तर तुम्ही काय करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं उदाहरण इझी जाईल. बघा क्वेश्चन नंबर 29, एका वस्तूला 5% नफ्याने विकल्यास हे 5% तोट्याने विकण्यापेक्षा 15 रुपये जास्त मिळते, तर वस्तूची खरेदी किंमत किती. इथे काय म्हटलेलं आहे आपल्याला, एका वस्तूला 5% नफ्याने विकल्यास हे 5% तोट्याने विकण्यापेक्षा 15 रुपये जास्त मिळते. तर इथे आपल्याला डायरेक्टली लँग्वेज यूज केलेली आहे.
एक वस्तू आहे, त्या वस्तूला काय करा तुम्ही 5% नफ्याने विका, आहे की नाही. जर 5% तुम्ही नफ्याने जर विकले तर आपल्याला काय मिळेल, किती रुपये जास्त मिळेल, 15 रुपये जास्त मिळेल. परंतु कोणाच्या तुलनेत, जेव्हा आपण तीच वस्तू 5% तोट्याने विकू तेव्हा त्याच्या तुलनेत. मग 5% तोट्याने विकण्यापेक्षा तुम्ही 5% नफ्याने ती वस्तू विका. जर तुम्ही ती 5% नफ्याने ती वस्तू विकली तर आपल्याला किती, 15 रुपये अधिक मिळेल. हे सरळ आणि साधं अगदी सोपं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं. काय म्हटलेलं आहे, एक वस्तू आहे तर त्या वस्तूला 5% तोट्याने विकण्यापेक्षा काय करा तुम्ही 5% नफ्याने विका. जर तुम्ही 5% नफ्याने ती वस्तू विकली तर आपल्याला किती, 15 रुपये अधिकचे मिळतील. ते अगदी साधं सिंपल स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला बघा. मग इथे आपण फाइंड आउट करून घेऊ 5% नफा. 5% नफा म्हणजे किती होतो, मग 5% नफ्याची किंमत तुम्हाला माहित आहे किती, 1/20. ठीक आहे. मग इथे आपली 20 ही खरेदी किंमत असेल तर 1 रुपया आपल्याला काय करायचा आहे, नफा. याचा अर्थ ती वस्तू आपल्याला किती, 21 रुपयाला विकावी लागेल. म्हणजे इथं विक्री हे किती रेशो मध्ये आहे, 21 रेशो मध्ये. ठीक आहे, ही झाली आपली खरेदी किंमत. नफा काढून घेतला आपण आधी. 5% तोटा. 5% तोटा म्हणजे किती, सेम पद्धतीने 5% ची किंमत किती, 120. 20 रुपये खरेदी किंमत असेल, 1 रुपये तोटा, आहे की नाही, एका रेशो मध्ये तोटा. याचा अर्थ ती वस्तू किती, 19 रुपयाला विकावी लागेल. मग इथे विक्री किंमत किती, 19 रेशो आणि खरेदी किंमत किती. ठीक आहे, दोन शब्द आपण इथे कन्वर्ट केले. एक म्हणजे काय, 5% नफा आणि 5% काय तोटा. दोन्ही सिच्युएशन मध्ये आपण विक्री किंमत, खरेदी किंमत आणि विक्री किंमत आणि खरेदी किंमत काढून घेतली. बघा, 5% नफा या सिच्युएशन मध्ये आपण विक्री किंमत आणि खरेदी किंमत दाखवली. पुन्हा 5% तोटा याही सिच्युएशन मध्ये काय केलं आपण, विक्री किंमत आणि खरेदी किंमत दाखवली. आता काय करायचं आपल्याला, पुन्हा नेहमीप्रमाणे खरेदी किंमत काय करतो आपण, इक्वल करतो. मग आधी चेक करून घ्या, इथे खरेदी किंमत किती आहे आपली, 20. इथे खरेदी किंमत किती आहे आपली, इथे सुद्धा किती आहे, 20. ठीक आहे. मग मला सांगा, 5% नफ्याने जेव्हा आपण ती वस्तू विकतो, याचा अर्थ 20 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकत आहे आपण, 21 रुपयाला. आता जर तुम्ही 5% तोट्याने ती वस्तू विकली तर 20 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकणार आहे आपण, 19 रुपयाला. मग तोट्याने विकतो तेव्हा आपण 19 रेशो मध्ये वस्तू विकतो आणि नफ्याने विकतो तेव्हा आपण 21 रेशो मध्ये वस्तूला विकतो. मला सांगा, 19 पेक्षा 21 किती रुपये जास्त मिळून राहिले आपल्याला, 2 रुपये, आहे की नाही. मग आपल्याला 2 रेशो मध्ये काय मिळून राहिलेले आहे, जास्त पैसे मिळून राहिलेले आहे. मग इथे म्हणू शकतो आपण, सर 19 रुपयाला न विकता जर आपण ती वस्तू किती रुपयाला विकली, 21 रुपयाला, तर 2 रेशो मध्ये आपल्याला पैसे जास्त मिळतात. परंतु ओरिजिनल दिलेले आहे आपल्याला किती, 15 रुपये. तर आपल्याला काढायचं काय, वस्तूची खरेदी किंमत. मग खरेदी किंमत किती आहे, तर इथे खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे 20. म्हणजे इथं 20 रेशोची किंमत आपल्याला काढायची. सरळ भाग देऊन द्या, कितीचा भाग जाईल, 10चा, आणि 15 गुणिले 10 म्हणजेच किती होईल, 150 रुपये. ठीक आहे. मग ऑप्शनला दिसते का, तर ऑप्शन नंबर बी इज युअर करेक्ट आन्सर ऑप्शन. ओके. तर असे सिंपल क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळते. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 30. सेम क्वेश्चन आहे, ट्राय करा एक वेळेस. आणि लँग्वेजचा अर्थ मी तुम्हाला शिकवलेलाच आहे. ठीक आहे. बघा, क्वेश्चन नंबर 30. एका वस्तूला 5% नफ्याने विकले असता हे त्या वस्तूला 5% तोट्याने विकण्यापेक्षा 8 रुपये जास्त मिळाले असते. पुन्हा तेच, 5% तोट्याने जर विकले आपण आणि 5% नफ्याने जर विकले आपण तर याच्यामध्ये किती, 8 रुपयाचा डिफरन्स येतो. त्यांचं फक्त त्यांनी लँग्वेज थोडी फिरून यूज केलेली आहे. त्यांचं म्हणणं काय, 5% तोट्याने ती वस्तू विकण्यापेक्षा जर तुम्ही 5% नफ्याने ती वस्तू विकली तर आपल्याला किती रुपये अधिक मिळतील, 8 रुपये अधिक मिळतील. तर ते आपण आपल्या लँग्वेज मध्ये दाखवू. बघा, लक्ष आहे, 5% नफा, पुन्हा 5% नफा म्हणजेच किती होईल, 20 ची वस्तू किती रुपयाला आपण विकणार, 21 रुपये. ठीक आहे.
आता हे स्टेटमेंट तुमच्या डायरेक्टली लक्षात येऊन राहिलेलं आहे का? पर्सेंटेज ज्याच्या लक्षात येत नसेल त्यांनी आधी पर्सेंटेजचा पहिला लेक्चर, पहिला व्हिडिओ ते अवश्य पाहून घ्या. ठीक आहे. एक वेळा सोडून 2 वेळा बघा, 3 वेळा बघा. जोपर्यंत तुमचे पर्सेंटेज चांगले पाठ होणार नाही तोपर्यंत इकडे तुमची चांगली मजबूत पकड होणार नाही. चला लक्ष आहे. 5% नफा मिळवण्यासाठी वस्तूची खरेदी किंमत किती पाहिजे ना आपल्याला? 20 आणि विक्री किंमत किती? 21. चला इझी आहे. पुन्हा 5% तोटा. मग 5% तोटा म्हणजे किती? इथे यारो दाखवायची नेहमी, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 20 ची वस्तू किती रुपयाला? 19 रुपयाला. मग आधी पुन्हा दोन्ही सिच्युएशन मध्ये काय करा? खरेदी किंमत इक्वल करून घ्या. मग ऑलरेडी खरेदी किंमत जर आपली इक्वल असेल तर त्याला इक्वल करण्याची गरज नाही. बघा इथे खरेदी किंमत किती आली आपली? 20 रुपये. इथे खरेदी किंमत किती आहे? इथे सुद्धा किती आहे? 20 रुपये. म्हणजे दोन्ही सिच्युएशन मध्ये खरेदी किंमती कशा आहे आपल्या? इक्वल आहे. आता बघा तेच पुन्हा 5% तोट्याने वस्तू विकत आहोत आपण, याचा अर्थ ती वस्तू 19 रेशो मध्ये आपण विकत आहे. जर आपण ती वस्तू 21 रेशो मध्ये जर विकली तर किती रेशो आपल्याला जास्त मिळतील? 2 रेशो. आपण म्हणत आहे इथं 2 रुपये अधिक मिळून राहिले, परंतु ओरिजिनल काय म्हटलेलं आहे? 8 रुपये जास्त मिळाले असते. म्हणून हे 2 रेशो बरोबर किती? 8 रुपये एवढे आहे. आलं का लक्षात? तर आपल्याला वस्तूची खरेदी किंमत काढायची आहे. किती आहे खरेदी किंमत? 20. रेशोच्या खाली नेहमी रेशो आला पाहिजे ना आपला, म्हणजे 20 बरोबर किती? हे सॉल्व्ह करा. इथे भाग देताना मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, एक तर असा आडवा भाग द्या किंवा उभा भाग जात असेल तर उभा भाग देऊ शकतो आपण. परंतु क्रॉस मध्ये काय करायचं आहे आपल्याला? क्रॉस मध्ये नेहमी इथे गुणाकार करायचा. मग बघा लक्ष आहे, बे एक बे आणि बे चोक किती? 8. ठीक आहे. आणि 20 गुणिला 4. ठीक आहे. क्रॉस मध्ये जाऊन राहिलो आपण. 20 गुणिला 4 म्हणजे किती होईल? 80. तर हे राहील आपलं फायनल आन्सर 80 रुपये. ठीक आहे. आणि 20 रेशोची किंमत किती काढली आपण? 80. आणि 20 काय? खरेदी किंमत. याचा अर्थ आपला ऑप्शन नंबर कोणता येईल? सी. ठीक आहे. मग इथे खरेदी किंमत किती होईल? 80 रुपये. सिंपल आहे का क्वेश्चन? अगदी सिंपल आहे. चला पुढे जाऊ आपण. चला क्वेश्चन नंबर 31 बघा. सेम क्वेश्चन आहे, IMP लँग्वेज आहे. चला, एका वस्तूला आपण 20% नफ्याने विकले. जर 25% नफ्याने विकले असते तर 35 रुपये जास्त मिळाले असते, तर वस्तूची खरेदी किंमत किती? आता दोन्ही ठिकाणी बघा नफा नफाच दिलेला आहे. आधी काय म्हटलेलं आहे त्यांनी? एक वस्तू आपण 20% नफ्याने विकत आहोत. तुम्ही 20% नफ्यानं न विकता ती वस्तू काय करा? 25% नफ्याने विका. जर आपण ती वस्तू 25% नफ्याने जर विकली तर आपल्याला किती रुपये अधिक मिळतील? बघा 35 रुपये अधिक मिळाले असते किंवा जास्त मिळाले असते. तर इथे काय करायचं आपल्याला? बघा पुन्हा आपण पर्सेंटेज आपण आपल्या लँग्वेज मध्ये कन्वर्ट करून घेऊ. लक्ष आहे. एका वस्तूला 20% नफ्याने विकले. 20% नफा किती होते? 20% नफा म्हणजे चला 20% नफा म्हणजे किती? 20% ची किंमत किती? 1/5 म्हणजे 5 ची वस्तू किती? 6 रुपयाला. करेक्ट आहे. मग इथं विक्री किंमत रेशो मध्ये आहे आणि खरेदी किंमत ही सुद्धा रेशो मध्ये आहे. तर आपण आधी 20% नफा असताना खरेदी किंमत आणि विक्री किंमत आधी काढून घेतली. पुढे काय म्हटलेलं आहे? 25% नफा. 25% नफा याची किंमत काढून घेऊ आपण. किती होईल? 4 ची वस्तू किती रुपयाला? 5 रुपयाला. विक्री किंमत आणि खरेदी किंमत. तर दोन्ही सिच्युएशन मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? खरेदी किंमत नेहमी इक्वल ठेवायची आहे. ठीक आहे. विक्री किंमत वस्तूची चेंज होत राहते. आलं का लक्षात? विक्री किंमतीला
सेम इथं करायचं नाही आपल्याला, एवढा पॉइंट लक्षात ठेवायचा. जेव्हा त्यांनी असं स्टेटमेंट मध्ये सांगितलं आपल्याला तेव्हाच आपल्याला सेम करायचं आहे. अदरवाईज कुठल्याही उदाहरणामध्ये वस्तूची खरेदी किंमत ही नेहमी काय असते आपली सेम. ठीक आहे. मग इथं खरेदी किंमत किती आली, या सिच्युएशन मध्ये आपली खरेदी किंमत किती आहे 5 आणि या सिच्युएशन मध्ये आपली खरेदी किंमत किती आहे 4. ठीक आहे. मग दोन्ही सिच्युएशन मध्ये खरेदी किंमत काय झाली आपली चेंज. तर इथे करू आपण इक्वल, कितीने मल्टिप्लाय करू 4 ने, इथे कितीने 4 ने. ठीक आहे. आता छेदामध्ये आपण ज्या संख्येनं मल्टिप्लाय करत आहोत त्याच संख्येनं अंशामध्ये मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच आपला रेशो चेंज होता कामा नये. मग इथे खरेदी किंमत किती झाली आता आपली 20 आणि विक्री किंमत किती आहे 24. चला या सिच्युएशन मध्ये येऊ आपण. इथे खरेदी किंमत आपल्याला 20 करायची, कितीने मल्टिप्लाय करायचं 5, वर सुद्धा कितीने 5. ठीक आहे. मग 25% नफा कमवायचा असेल तर 20 ची वस्तू आपल्याला किती रुपयाला विकावी लागेल 25 रुपयाला. मग दोन्ही सिच्युएशन मध्ये खरेदी किंमत आपण इक्वल केली का, बिलकुल इक्वल केलेली आहे. ठीक आहे, लक्ष आहे. इथे खरेदी किंमत 20 आणि इथे सुद्धा किती झाली आपली खरेदी किंमत 20. ठीक आहे. मग आता मला सांगा 20% नफा मिळवायचा असेल तर आपल्याला वस्तू किती 20 रुपयाला न विकता किती 24 रुपयाला विकावी लागेल. बरोबर आहे. आता 20% नफ्याने न विकता जर ती वस्तू आपण किती 25% नफ्याने विकली असते, किती 25% नफ्याने विकली असती, याचा अर्थ ती वस्तू किती रुपयाला विकली असती 25 रुपयाला, तेव्हा आपल्याला किती रुपये मिळाले असते जास्त. बघा इथं 24 रुपयाला आपण विक्री केली आणि इथं किती 25 रुपयाला विक्री करत आहे, याचा अर्थ इथे आपल्याला किती एका रेशो मध्ये जास्त रुपये मिळाले असते. लक्ष आहे. बघा इथे किती रुपयाला विकत आहे आपण 24 रुपयाला, तेव्हा 20% नफा होईल. इथे किती रुपयाला विकत आहे आपण 25 रुपयाला, तेव्हा काय होईल 25% नफा. तर आपल्याला ओरिजिनल काय दिलेलं आहे, तर ओरिजिनल दिलेलं आहे 25 रुपये जास्त मिळाले असते. तर ऍक्च्युली तर आपल्याला किती 24 रुपयाला न विकता 25 रुपयाला जर वस्तू विकली तर एका रेशो मध्ये रुपये जास्त मिळतील, म्हणजे इथं एका रेशोची किंमत ही किती होईल 35 रुपये. हे समजलं का स्टेटमेंट. तर आपल्याला काय काढायचं आहे वस्तूची खरेदी किंमत, आणि खरेदी किंमत किती आहे आपली 20. ठीक आहे. तर इथं 20 रेशोची किंमत काढायची आहे. 20 रेशो बरोबर किती, सॉल्व करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन किती होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा 35 दोन्ही किती 70 आणि एक एक्स्ट्रा झिरो आहे, एक्स्ट्रा झिरो लावून द्या, म्हणजेच किती 700 रुपये ही झाली आपली वस्तूची खरेदी किंमत. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ठीक आहे, इझी आहे का. चला अगदी सोपे क्वेश्चन आहे. ठीक आहे, फक्त इथं प्रॅक्टिस चांगली ठेवा म्हणजे येऊन जाईल. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. एका वस्तूला 5% तोट्याने विकले, जर 12.5% नफ्याने विकले असते तर 9.80 रुपये जास्त मिळाले असते, तर वस्तूची खरेदी किंमत किती. पुन्हा तेच. चला लक्ष आहे इकडे. वस्तूला आपण आधी किती 5% तोट्याने विकले. त्यांचं म्हणणं आहे की 5% तोट्याने न विकता जर तुम्ही 12.5% इतक्या नफ्याने विकले तर आपल्याला किती रुपये जास्त मिळाले असते 9.80 रुपये जास्त मिळाले असते. पुन्हा रेशो आपण सॉल्व्ह करून घेऊ. 5% तोटा, याचा अर्थ किती 20 ची वस्तू आपण किती 19 रुपयाला विकणार आहे. ठीक आहे, ही विक्री किंमत आणि इथे खरेदी किंमत किती झाली 20 रुपये. आता 12.5% ची स्टँडर्ड किंमत आहे का आपल्याकडे, बिलकुल आहे की नाही. याच्या अगोदर आपण 1/8 ची किंमत शिकलो, तर ती किंमत आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि लक्षात नाही आलं तरी काय करायचं 12.5 म्हणजे किती 102 पर्सेंटेज लावून द्या. पूर्णांक युक्त अपूर्णांक आपल्याला सॉल्व्ह करता येतो. बघा 12 दोन्ही किती 24, 24 प्लस 1 किती 25, 25 डिवायडेड बाय किती 2. पर्सेंटेजच्या भागाकारामध्ये आपण 100 टाकू. 25 ने 100 ला भाग जातो का, बिलकुल जातो. 25 1 25, 25 चौक 100 म्हणजे 1 छेद किती 8.
तसे आपण स्टँडर्ड किंमत शिकलेलंच आहोत. 1/8 ची किंमत किती असते? 12.5. मग इथे 12.5% नफा म्हणजे किती? तर आपण ती लिहू 12.5% नफा. ठीक आहे. याचा अर्थ किती झाला? 1/8. 8 ची वस्तू किती रुपयाला विकणार आपण? 9 रुपयाला. काही डाऊट आहे? चला, इथं विक्री किंमत रेशो मध्ये आहे आणि इथं खरेदी किंमत किती आहे? 8 रेशो मध्ये आहे. ठीक आहे. हा, लक्ष द्या. आता दोन्ही सिच्युएशन मध्ये जेव्हा आपला 5% तोटा होतो तेव्हा खरेदी किंमत किती आली? 20 रेशो. आणि जर आपल्याला 12.5% नफा करायचा असेल तेव्हा आपली खरेदी किंमत किती आली पाहिजे? इथं आली 8 रेशो मध्ये. तर दोन्ही सिच्युएशन मध्ये आपल्याला खरेदी किंमत काय करायची आहे? इक्वल करायची आहे. मग मला सांगा, इथं 20 आहे खरेदी आणि इथं किती आहे? 8. कितीने मल्टिप्लाय करायचं? 8 पंचे किती? 40. ठीक आहे. चला, तर मग छेदामध्ये आपण काय बनवू? 40. लक्ष आहे. इथे 5 न मल्टिप्लाय, इथे सुद्धा कितीने? 5 ने. ठीक आहे. ज्या संख्येनं आपण छेदात मल्टिप्लाय करतो त्याच संख्येनं अंशामध्ये सुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे, जेणेकरून आपला रेशो चेंज होता कामा नाही. ठीक आहे. ही सिच्युएशन नेहमी आपल्याला फॉलो करायची आहे. मग इथं खरेदी किंमत किती झाली? 40. मग इथं खरेदी किंमत किती करायची आपल्याला? 40. कितीनं मल्टिप्लाय? 2 ने. इथे सुद्धा किती? 2 ने मल्टिप्लाय. ठीक आहे. लक्ष आहे. आता 5% जो तोटा दिलेला आहे आपल्याला, तो तोटा म्हणजे किती? जेव्हा आपण 40 ची वस्तू किती? 38 रुपयाला विकू तेव्हा 5% तोटा होईल. मग 5% तोटा होण्यासाठी आपल्याला ती वस्तू किती? 38 रुपयाला विकावी लागेल. ठीक आहे. किंवा 38 रुपयाला ती वस्तू विकली तेव्हाच आपल्याला 5% काय होईल? तोटा होईल. आता पुढे काय म्हटलेलं आहे? 12.5% नफा. आता 12.5% नफा कधी होईल? जेव्हा ती वस्तू आपण 40 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकू? 45 रुपयाला. मग इथं आपण 38 रुपयाला वस्तू विकत आहे की नाही? तेव्हा 5% तोटा. आणि जेव्हा वस्तू तुम्ही किती? 45 रुपयाला विकाल, किती? 45 रुपयाला, तेव्हा काय होईल? 12.5% नफा. मग मला सांगा, 38 रुपये आणि इथं 45 रुपये विक्री किंमत आहे, किती रुपये जास्त विकून राहिले तुम्ही? 7 रुपये, आहे की नाही? मग इथं म्हणत आहे आपण 7 रेशो मध्ये अधिक किमतीवर विकत आहे. कारण 7 रुपये अधिक रेशो मध्ये जर तुम्ही विकली, किती? 7 रुपये अधिक रेशो मध्ये आपण ती वस्तू जर विकली तेव्हाच आपल्याला काय होईल? 12.5% नफा. आणि 12.5% नफा होण्यासाठी इथं काय म्हटलेलं आहे? ती वस्तू तुम्ही किती? 9.80 रुपयाला विका. ठीक आहे. किती? 9.80 रुपये जास्त किमतीवर विका. ठीक आहे. तर इथं बघा किती? 7 रुपये अधिक किमतीवर विकत आहे आपण. ठीक आहे. 7 रुपये अधिक किमतीवर, तर हेच इक्वल दिलेले आहे आपल्याला किती? 9.80 रुपये. ठीक आहे. डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल. कळायचं का आपल्याला? वस्तूची खरेदी किंमत आणि वस्तूची खरेदी किंमत किती आहे आपली? लक्ष इकडे बघा, 40. मग 40 रेशोची किंमत काढायची आपल्याला. सॉल्व्ह करून घ्या. सिंपल आहे. चला, लक्ष आहे का इकडं? आता पॉइंट आले तर पॉइंट मध्ये भिन्नाटून नका जाऊ. ठीक आहे. क्वेश्चन मार्क इथे देऊन द्या. बघा, डायरेक्टली सॉल्व्ह करता येते. ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नसेल त्यांनी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय करतो आपण? ऍक्च्युली इथं एक्स ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर क्रॉस मध्ये काय करतो? 7 गुणिले एक्स म्हणजे किती होईल? 7x, है की नाही? आणि इकडे असा क्रॉस होईल म्हणजे 9.80 गुणिले किती? 40. ठीक आहे. पण या कॅल्क्युलेशनला काय होते? थोडा वेळ जास्त लागते, त्याच्यामुळे आपण इथेच पटापट आन्सर सॉल्व्ह करून घेतो. बघा, लक्ष आहे. एक्स बरोबर 7चा आपण इकडे पक्षांतर करू म्हणजेच किती? 980 मल्टिप्लाय किती? 40 आणि 7चं पक्षांतर केलं आपण इकडे. आता बघा, दोन संख्येनंतर इथं पॉइंट आहे, तर हा पॉइंट आपण काढून घेऊ. किती? 2 संख्येनंतर आहे. मग छेदामध्ये सुद्धा किती? 2 झिरो ऍड करा. 2 झिरो ऍड केले आपण. आता लक्ष आहे इकडे बघा, 0 0 काय होईल? कॅन्सल होईल, है ना? 98 ला 7 ने भाग जाते. कितीचा? 12चा, सॉरी 14चा, आहे की नाही? आणि 14 गुणिले 4
चला उत्तर आलं 56. मग आपली खरेदी किंमत किती झाली 56 रुपये. तर अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला येते. ठीक आहे, एक तर इथून डायरेक्ट काढा उत्तर किंवा असा क्रॉस मल्टिप्लिकेशन काढून घ्या. ठीक आहे, काय केलं आपण इथे पॉईंट दिलेला आहे, पॉईंट काढण्यासाठी आपण छेदात 2 झिरो, अंशातील आणि छेदातील 2 झिरो कॅन्सल केले, भाग दिला आपण 7 1 7, 9 मधून 7 गेले किती 2, 2 वरती 8, 7 चोक किती 28 आणि मल्टिप्लाय किती आहे 4, 14 चोक किती 56. मग वस्तूची ऍक्च्युअली खरेदी किंमत किती आहे आपली 56 रुपये. खरेदी किंमत. सिंपल आहे का क्वेश्चन? अगदी सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर असे क्वेश्चन आपल्याला येतात. ठीक आहे, काही डाऊट असेल तर विचारा. काही क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी देतो बघा. क्वेश्चन नंबर 33. 16 वस्तूची विक्री केल्या, 4 वस्तूच्या विक्री किमती एवढा तोटा होतो, तर तोटा किती? या टाईपचे क्वेश्चन आपण शिकलो आहे. ठीक आहे, तर घरी हे प्रॅक्टिस साठी तुम्हाला देत आहोत. क्वेश्चन नंबर 34. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 35. ठीक आहे, आणि महत्वाचं म्हणजे याची पीडीएफ सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा ऍप वर आपण नेहमी डेली टाकतो. ठीक आहे, तर आता याची जी पीडीएफ राहील ती तुम्हाला ऍप वर किंवा टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी बॅच विकत घेतलेली आहे तर त्यांना ऍप वरतीच मिळणार आहे. ठीक आहे, सगळ्या गोष्टी. तर तिथून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जे क्वेश्चन तुम्हाला जड जाते ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा क्वेश्चन नंबर. ठीक आहे, लेक्चर नंबर, त्या क्वेश्चनचं सोल्युशन आपण सविस्तर घेऊ. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. टिल गुड डे, गुड बाय, धन्यवाद.